गाणं दिसतंय? Yes, we can see it. अंकल तुम्ही म्युझिक वाजवणार आहात? डिस्टॉर्टेड आवाज येईल मग. मग सुरू करायचं का? येस, सुरू करा. तुझी पाया शेवटी प्रभुराया बिलगलो तुझी पाया गेला रे गेला माझा आजवरी जन्म वाया शेवटी प्रभुराया बिलगलो तुझी पाया तुझा मी शिष्य थोर शिष्यदारी दूर नारा तुझा मी शिष्य थोर शिष्यदारी दूर नारा वाटाले अभिमानी हातला जवाटी शेवटी प्रभुराया बिलगलो तुझी पाया मी पाणी फसविले तुला मला दूर केले मी पाणी फसविले तुला मला दूर केले सर्वात्मा स्वमनाचे तुझ्या नावे दास केले शेवटी प्रभुराया बिलगलो तुझे पाया माझा बुद्धी नाही बळ नाही ज्ञान नाही माझा बुद्धी नाही बळ नाही ज्ञान नाही तुझा तुझ माझे आता ख्रिस्ता सर्व काही शेवटी प्रभुराया बिलगलो तुझी पाया माझा दृढधारी नको जाऊ दे दूरी माझा दृढधारी नको जाऊ दे दूरी एवारी भीक घाली वाट पाहतो मी दारी शेवटी प्रभुराया बिलगलो तुझी पाया शेवटी प्रभुराया बिलगलो तुझी पाया आपण प्रार्थना करूया. ही सर्वसमर्थ ईश्वरा, ही तुझी योजना आहे देवापा की अशा समयी सुद्धा प्रभू तू ह्या प्रार्थना घडवून आणतोस देवापा आणि आज हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहेस प्रभू जेणेकरून आम्ही तुझ्याकडे लीन व्हावं तुझ्याकडे नम्र व्हावं देवापा आणि आमच्या सर्व पापांची प्रभू
तुझ्याकडे क्षमा मागावी, यासाठी हा दिवस तू आम्हाला दिलेला आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देते. परमेश्वरा, इथून सर्व वेळ प्रभू तुझ्या हाती सोपवते. जे मी आज शब्द बोलणार आहे प्रभू, जे माझ्या मनातले विचार आज उत्कट होणार आहेत प्रभू, ते सर्व काही तुझ्या हाती सोपवते प्रभू. मला योग्य ते मार्गदर्शन कर. हीच प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. आजचा आपला विषय आहे खरा पश्चाताप. खरं तर समयच असा आहे की आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे पश्चाताप करण्याचा निश्चय करतो. आणि आजचा हा जो बुधवार आहे तो खरंच पश्चाताप कसा करावा, काय, त्याकडे आपण जरा आज लक्ष देऊया. परमेश्वराने आपल्याला अनेक प्रकारचे आशीर्वाद पुरवलेले आहेत. अनेक आपल्याला दिव्य देणग्या दिलेल्या आहेत. त्यातले अनेक आपले ठायी स्वभाव म्हणून त्याने आपल्याला दिलेले आहेत. आणि ते ठायी स्वभाव म्हणजे हे जे आपण फ्रुट्स ऑफ द स्पिरिट म्हणतो ते आहेत. आपल्या प्रत्येकामध्ये जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ठासून भरलेल्या असतात. पण शेवटी आपण मानव आहोत आणि मानवी स्वभाव कुठेतरी प्रगट होतोच. जेव्हा आपण ह्या विश्वाच्या रगड्यात भरडले जातो तेव्हा हे सगळे जी फळं ईश्वराने आपल्याला दिलेली आहेत ती कुठेतरी हळूहळू आपल्यामधून कमी होत जातात. आणि जे वेगवेगळे पाश आहेत त्याच्यात राग, मत्सर, हेवा, द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, जसं तुम्ही ते समोर बघताय की एक जाळ आहे आणि ह्या जाळ्यामध्ये आपण अडकत जातो आणि त्यातून निघणं किती मुश्किल होतं हे आपल्याला माहिती आहे. आपण कितीही म्हटलं नाही ह्याच्यात मी अडकणार नाही, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण ह्या सगळ्या रिपूंमध्ये, ह्या सगळ्या शत्रूंमध्ये आपण अडकत जातो. आपल्याला आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात की आपल्याला माहिती असतं की आपण मागे वळायला हवं, रस्ता नाहीये, आपण पुन्हा एकदा परमेश्वराकडे यायला हवं. असे अनेक सिग्नल्स येतात. मग ते आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये असो किंवा आपल्या कौटुंबिक लाईफमध्ये असो. पण आपल्याला हे जे सिग्नल्स आहेत ते नीट कळायला हवं, जे आपल्याला अनेकदा कळत नाहीत कारण आपण खूप त्या जाळ्यामध्ये अडकत जातो. आणि असं अडकल्याने एक आपल्याला लक्षात येईल की ही जी परमेश्वर आणि आपण ह्याच्यातली जी दरी आहे, ओके, ही जी जागा आहे ती अधिक वाढत जाते. जी अगदी छोटीशी जागा असते ती हळूहळू दरीचं रूपांतर त्याच्यात होतं. एक कन्सेप्ट आहे जो आम्ही सायन्समध्ये शाळेत शिकवतो. जेव्हा खडक असतात मोठे, त्यात एखादी छोटी भेग असेल आणि स्पेशली थंड प्रदेशामध्ये तिथे पाण्याचा एखादा जरी थेंब साचला, रात्री खूप थंडी पडल्याने त्या पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं आणि बर्फ नेहमी प्रसरण पावतं. इट एक्सपांड्स. वेन वॉटर फ्रीजेस इट एक्सपांड्स. आणि ते एक्सपांड झाल्याने, त्याचं प्रसरण पावल्याने ती जी छोटीशी भेग असते ती खूप मोठी होत जाते आणि इव्हेंच्युअली जो मोठाच्या मोठा खडक असतो त्याचे 2 पार्ट्स होतात, तो दुभंगतो. हे जे पाप आहे, हे जे वेगवेगळ्या प्रकारे जे रिपू आहेत जे आपल्याला ग्रासून टाकतात, हे सुद्धा तेच काम करतात. परमेश्वर आणि आपण जे एक संघ असतो ते आपल्याला तोडायला बघतात. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू कम बॅक टू द लॉर्ड. पण तरी सुद्धा इट इज नॉट इम्पॉसिबल. तर अशा वेळी एक प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे की मी पुन्हा एकदा ह्या दरीवर एखादा पूल बांधण्यासाठी, मी पुन्हा एकदा परमेश्वराकडे जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे. आणि हे आपण विचार करत असताना वी नीड टू इंट्रोस्पेक्ट. इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण. एरवी आपण अनेकदा शेजाऱ्यांच्या घरी काय चाललंय, तिकडे काय चाललंय, ती त्याच्याशी काय बोलली, तो काय म्हणत होता, या सगळ्या गोष्टींकडे आपली नजर असते, आपले कान असतात आणि आपल्याला खूप मजा येते त्या गोष्टी समजून घेण्यात, जाणून घेण्यात, ज्याला आपण गॉसिप म्हणतो. कधी आपण स्वतःकडे पाहिलेलं आहे का की व्हॉट आर वी डुईंग, व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड मी. मी खरंच आतमध्ये असा
एक संघ आहे की आतमध्ये मी तुटत चालले, हे मी बघते का? ही जी वेळ आहे इंट्रोस्पेक्शनची, आत्मपरीक्षण करण्याची, आपल्याला परमेश्वर प्रत्येक वर्षी लेंट समयात किंवा इवन इतरत्र ही वेळ देत असतो की ठीक आहे, तुम्ही आज आत्मपरीक्षण नाही केलं, तुम्हाला मी चान्स देतो. ही इज अ गॉड ऑफ मेनी चान्सेस. ही कीप्स ऑन गिव्हिंग अस चान्सेस की तू कर, तू ये परत माझ्याकडे, आय एम गोइंग टू गाईड यू. पण हे आपण जाणलं पाहिजे. आपण आता पाहूया व्हॉट इज रिपेंटन्स. ग्रीक भाषेमध्ये मेटानोया हा शब्द आहे आणि मेटानोयाचा अर्थ आहे टू ट्रान्सफॉर्म स्पिरिच्युअली. आध्यात्मिक दृष्ट्या आत्मपरिवर्तन झालं पाहिजे, याचा अर्थ रिपेंटन्स. इट्स अ चेंज ऑफ माइंड दॅट लीड्स टू द चेंज ऑफ हार्ट अँड इट लीड्स टू द चेंज ऑफ ऍक्शन. मनात परिवर्तन न होता आपल्या एकूण भावना, आपला स्वभाव त्याने बदलला पाहिजे, त्याला म्हणतात रिपेंटन्स किंवा पश्चाताप. आणि हा जो पश्चाताप आहे तो नक्की कसा करावा, खरा पश्चाताप कसा करावा, हे आज आपण बघणार आहोत. मगाशी रेचलने जे स्तोत्र वाचलं, स्तोत्र 51, ते आहे दाविदाचं स्तोत्र, ज्यात त्याने जेव्हा परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि तो ज्या मोहामध्ये सापडला, त्यानंतर नेथनने त्याला या संदेशाने त्याला जेव्हा सांगितलं की तू चुकलेला आहेस, तेव्हा दाविदाच्या मनात काय काय उद्भवलं आणि त्याला त्याचा किती पश्चाताप झाला, ह्यावरून आपण आज थोडा बोध घेणार आहोत. पश्चाताप करण्याच्या काही पायऱ्या आहेत. त्याच्यासाठी मनाची तयारी व्हायला पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे टू एक्नॉलेज अँड कन्फेस. आपण चुकलो ह्याची जाणीव दावीद राजाला कशी झाली, तो म्हणतो 3ऱ्या आणि 4थ्या वर्ड्समध्ये, तो म्हणतो मी पाप केला आहे, मला माहिती आहे, ते पाप मला नेहमी दिसतात, ती पापे मला नेहमी दिसतात. आपण खरंच आपल्या पापांकडे बघतो का आपल्याला खरंच काही दिसत नाही? मी खूपच शहाणी, मी खूपच विद्वान, मी खूपच मोठी, माझ्याशिवाय म्हणजे आय एम दी अल्टिमेट, माझ्यासमोर बाकीचे तुच्छ, असं आपण समजतो का इतरांना, की माझ्याकडून चुका होऊच शकत नाही? आपण जर तसे करत असू तर वी आर रॉंग. वी हॅव टू इंट्रोस्पेक्ट अँड लुक इन टू आवर सेल्स टू सी मी कुठे कुठे चुकले, मी किती किती ठिकाणी कोणत्या कोणत्या मोहांबरोबर वाहत गेले, हे मला दिसलं पाहिजे. सो दॅट्स अ फर्स्ट थिंग, एक्नॉलेज अँड कन्फेस. कन्फेशन इज अ बिग थिंग. आपण अनेकदा कन्फेशन बॉक्सेस बघतो, तिकडे लोक येतात आणि कबुली करतात, मी हे केलं. पण फक्त बोलून होतं का हो? मी चुकले. पुढे काय? पुढे तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की यू नीड टू आस्क फॉर फॉरगिव्हनेस, ज्याच्याकडे आपण येणार आहोत. हे आपण एक्नॉलेज करतो की मी चुकले किंवा मी चुकलो, हे एक्नॉलेज करायला नम्रता लागते. आपलं मन अतिशय नम्र झालं पाहिजे टू ऍक्सेप्ट की माझी चूक झाली, माझ्याकडून चूक झाली. परमेश्वर खूप वरच्या लेवलला, ही इज सुपिरियर, ही इज अल्टिमेट, त्याच्यासमोर आपण काहीच नाहीये. आणि जर दावीद राजासारखा श्रेष्ठ राजा, थोर राजा जेव्हा स्वतःची जी चूक झाली ती कबूल करू शकतो, तर आपण त्याच्यापुढे काहीच नाही आहोत. इट इज ह्युमिलिटी विच एनेबल्स आवर सिन्स अस टू सी आवर सिन्स अँड शॉर्टकमिंग्स. ही नम्रता आपल्यामध्ये असेल तेव्हा कुठे आपण समजू शकतो, हो ह्या माझ्या चुका झालेल्या आहेत, ह्याच्यातून मला बाहेर पडलं पाहिजे. आपल्याला आपल्या चुका दिसल्या पाहिजेत. आणि आपल्याला आपल्या चुका का दिसत नाहीत, तर आपण ना प्रत्येक जण एक चष्मा लावून असतो आणि तो चष्मा खूप असा भुरकट झालेला असतो. कशाने? अहंकाराने, इगोने. एव्हरी वन ऑफ अस इज वेअरिंग इट. तो फार काय ब्रँडेड चष्मा नाहीये, बट इट्स अ वर्स्ट चष्मा यू कुड वेअर. आणि जोपर्यंत हा इगो, जोपर्यंत हा अहंकार आपण पुसून टाकत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या चुका दिसणार नाहीत. ह्या चुका पुसण्यासाठी, हा अहंकार काढण्यासाठी पहिली गोष्ट तर आपण स्वतःसाठी प्रार्थना केली पाहिजे. एकमेकांकडे आपण जेव्हा कन्फेस करतो की हो आई मी हे चुकले, हो बाबा मी हे चुकलो,
तेव्हा तेवढं मोठं मन पाहिजे, तेवढी नम्रता पाहिजे आपल्या मनात, की आपण दुसऱ्यांना सांगू शकतो की मी हे चुकले. अँड इट इज ओनली थ्रू प्रेयर्स दॅट यू कुड कम आउट ऑफ दॅट सिन. तर हे झालं रिगार्डिंग एक्नॉलेजिंग युअर सिन्स. सेकंड इज आस्किंग फॉर फॉरगिव्हनेस. पहिली गोष्ट एक्नॉलेजिंग युअर सिन्स, आपल्या चुकांची जाणीव होणं, आणि दुसरी गोष्ट त्याबद्दल क्षमा मागणं. ह्या दोन्हीसाठी हा जो इगोचा पडदा आहे तो काढून टाकणं गरजेचं आहे. दावीद राजा म्हणतो, देवा माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने, तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक. आणि दुसरं वाक्य आहे, माझी अपराधी पण खरवडून घालवून टाक. खरवडून, राईट फ्रॉम द रूट्स. ज्या घरी ज्या आहेत काम करणाऱ्या, म्हणजे स्पेशली द मदर्स ऑफ द हाऊस, त्यांना माहिती आहे की एखाद्या भांड्याला जर कीटण लागलं तर ते किती घासून पुसून स्वच्छ करायला लागलं. त्याला म्हणतात खरवड काढणं, राईट टिल इट शाईन्स. दावीद राजा म्हणतो, मला तसं तू स्वच्छ कर, तसं तू धुवून टाक, तसं तू पवित्र आणि शुद्ध बनव, मला तू क्षमा कर. इट टेक्स अ व्हेरी बिग हार्ट टू से आय एम सॉरी. मी शाळेत असताना, सेंट कोलंबा शाळेत असताना, मी नवीन होते त्या शाळेत आणि आय वॉज व्हेरी नाईव्ह. तर ज्या माझ्यापेक्षा मोठ्या प्रिफेक्ट्स वगैरे होत्या, असं काहीतरी मी ऐकलं तेव्हा, एका मुलीने चूक केली आणि ती प्रिफेक्ट तिला म्हणाली, नो अमाऊंट ऑफ सॉरी विल लिफ्ट अप द डेड. आणि आय वॉज टेकन अ बॅक. अरे ही मुलगी सॉरी म्हणते, तुझे सॉरी ऍक्सेप्ट तर कर. आणि ज्या पद्धतीने तिला अगदी तिने झिडकारलं, मला आय डिड नॉट लाईक इट. बट when you say a sorry, it has to come from the heart. That is very important. आपण शाळेत असताना मॅजिक वर्ड शिकतो, थँक यू, प्लीज, वेलकम, सॉरी इज वन ऑफ देम. आणि मला वाटतं हळूहळू आपण जसे मोठमोठे होत जातो, सगळ्यांना थँक्यू थँक्यू म्हणायची खूप सवय होते, पण सॉरी कोणी म्हणत नाही. बट इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड इन आवर लाईफ, आस्किंग फॉर फॉरगिव्हनेस. आणि परमेश्वर म्हणतो, मी तयार आहे तुला फॉरगिव्ह करायला, मी तुला क्षमा करायला तयार आहे, तू माग, मी तुला देतो, पण तू तयारी ठेवते मागण्याची. ही इज रेडी, ही इज वेटिंग, यू जस्ट आस्क, आय विल गिव्ह इट टू यू. पण आपली ती मनाची तयारी पाहिजे, आपल्या मनात तेवढी नम्रता हवी की आपण ते परमेश्वराला क्षमा मागू आपल्यासाठी. तिसरी बाब आहे टू टर्न अवे अँड रिस्टोर. So first was acknowledging your sins and confessing them. Second was asking for forgiveness. And third is to turn away and restore. दावीद राजा म्हणतो, मला सुखी कर, पुन्हा आनंदी कर, तू जी हाडं चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे. ही जी वेगवेगळी पापं आपण आता पाहिली ना, ती प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या लेवल्सवर आपल्याला पोखरून टाकतात. जसं ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर जसं हाडं ठिसूळ होतात, तशा सगळे जे वाईट गोष्टी आहेत, ज्या वायसेस आहेत, त्यांना आपलं शरीर, आपलं पूर्ण जीवन पूर्ण असं ग्रासून टाकतात. जशी वाळवी एखाद्या घराला ग्रासून टाकते, आपल्याला कळत सुद्धा नाही कुठून स्टार्ट होतं कुठून संपते. सिमिलरली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्याला पोखरून टाकतात, ते पूर्ण हाडं सगळी जॉईन होण्यासाठी, पूर्ण जेलिंग होण्यासाठी किती वेळ लागेल, पण आपल्या परमेश्वराला कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. तर दावीद राजा म्हणतो, मला पुन्हा एकदा तुझ्यामध्ये एक कर, आणि जो आनंद, जो परम आनंद आहे, जो तुझ्यापासून मिळतो तो मला तू दे, रिस्टोर मी. आणि या सगळ्यासाठी इट इज इम्पॉर्टंट टू रिपेंट, पश्चाताप करणं. रिपेंटन्स डझंट मीन एनिथिंग इफ यू कीप डुईंग व्हॉट यू आर सॉरी फॉर. आम्ही शाळेत अनेकदा मुलींना म्हणतो, डोंट जस्ट से सॉरी फॉर द सेक ऑफ इट, मीन इट, पुन्हा तसं करू नकोस. पण मुलं असतात, त्यांना अनेक गोष्टी कळत नाहीत. बट वी ॲज ॲडल्ट्स वी नो, कारण आपल्याला एक अशी म्हण आहे, अ मिस्टेक वेन मेड वन्स इज अ मिस्टेक, बट वेन इट इज रिपीटेड इट इज अ चॉईस. पहिल्यांदा तुम्हाला कळतं ही चूक आहे तुमची, आणि सेकंड टाइम तुम्ही पुन्हा तेच करता, याचा अर्थ यू हॅव चोजन टू गो रॉंग. त्यामुळे तुम्ही फक्त जर सॉरी इथून येणार असेल तर त्याला काहीच फायदा नाहीये. यू हॅव टू गेट इट फ्रॉम द हार्ट. एक रिपेंटन्स मध्ये साधारण दोन प्रकार असे मोडले जातात. वन इज जस्ट बेबी रिपेंटन्स, म्हणजे जे अतिशय मायनर अशा छोट्या बाबतीत आहे की तुम्हाला वाईट वाटणं,
एखादी गोष्ट घडली, हो मला वाईट वाटलं त्याच्याबद्दल, माझ्याकडून घडली, मला वाईट वाटलं. सेकंड आहे ॲडल्ट रिपेंटन्स. मला वाईट वाटलं, पण मी त्याच्याबद्दल काय केलं? का मी काहीच नाही केलं? मी जर काही करणार असेल त्याच्याबद्दल, दॅट इज समथिंग. दॅट इज रिस्टोरिंग युअर सेल्फ. दॅट इज अगेन गोइंग बॅक अँड टर्निंग बॅक, गोइंग टू जीसस. And as the Lord has promised us, I will restore you. I will bring you out. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असेल तर तू बरोबर असशील, असा मला पूर्ण विश्वास आहे. And it is his guarantee that he is going to bring us out of that. मला असं वाटतं आपण ज्या ज्या गोष्टी आपण करतो, ज्या वाईट गोष्टी आपण करतो, त्या आपल्याला ना अशा जखडून टाकतात. दे डोंट लेट अस रीच द फुलफिलमेंट. दे डोंट लेट अस रीच द गोल दॅट द लॉर्ड हॅज सेट फॉर अस. आणि म्हणून आपलं जे वागणं आहे, आपलं बोलणं आहे, आपलं जे आचरण आहे, ते घरात असो, सोसायटीमध्ये असो किंवा चर्चमध्ये असो, वेरेवर वी गो, वेरेवर वी स्टेप इन, ते जर प्रभूच्या इच्छेनुसार नसेल तर आपले अनेक आशीर्वाद त्याने रोखले जाऊ शकतात. द मोमेंट यू रिलीज दीज चेन्स, ह्याच्याबद्दल द्वेष आहे ती चेन मोडून टाका, ह्याच्याबद्दल राग आहे ती चेन मोडून टाका. कसे आशीर्वाद येणार नाहीत तुमच्याकडे? ते डेफिनेटली येतील. का? बिकॉज यू आर फॉलोइंग व्हॉट द लॉर्ड हॅज टोल्ड यू. लव्ह दाय नेबर. रिमूव्ह ऑल द नेगेटिव्ह थिंग्स अबाउट ईच अदर. रिमूव्ह ऑल द temptations which are taking you away from the Lord. And very important, if you want to have these Lord-like qualities in you, forgive people. Okay, forgive people. कारण ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपण करू शकू, स्पेशली ड्युरिंग दिस पिरियड. Just let go of things. Where are you going to take everything? Nowhere. You're going to, जे इथे आहे ते इथेच सोडून जाणार आहात तुम्ही. So just let go, show your grace, show that the Lord exists in you, and that's a very important thing. आपण अनेकदा हरवलेल्या कोकराची गोष्ट ऐकली आहे वेगवेगळ्या प्रकारे, आणि त्यात उत्तम मेंढपाळ काय करतो तर आपल्या कोकराला सोडून देत नाही, शोधून काढतो. मी अनेकदा हा विचार करते, मी जर कोकरू आहे ते, तर मला काय काय मोहपाश आहे? मी का बरं इकडे तिकडे बहकले? मला कुठे हिरवाचार कुरण दिसलं का? अरे हे खूप छान आहे, मला तिकडे जाऊन छान लुसलुशीत गवत खाऊ दे, किंवा एक छानसा झरा आहे तिकडे मी जावंसं वाटलं का मला? मग मी का बहकले? का मी परत माझ्या मेंढपाळाबरोबर, त्या कळपाबरोबर घरी नाही गेले? व्हॉट इज इट दॅट इज टेकिंग मी अवे फ्रॉम द लॉर्ड? असा कोकरू म्हणून मी विचार केला पाहिजे, म्हणजे आपण विचार केला पाहिजे की जर माझा परमेश्वर मला सगळं काही देणार आहे, सगळ्या काही गोष्टी देणार आहे, तो पुरवणार आहे, त्याच्या वेगवेगळ्या त्याने अध्यायामध्ये तसं आश्वासन दिलेलं आहे, मग मला दुसऱ्या टेम्पटेशन्सकडे मी का वळते पुन्हा 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 पुन्हा? मला मी केलेल्या पापांबद्दल मला पश्चाताप होतो का? मला स्वतः वाईट वाटतं का? डू आय रिग्रेट इट? एम आय गिल्टी अबाउट इट? एम आय अशेम्ड अबाउट इट? आणि इफ आय एम, am I changing myself? This is very important thing. कारण आपण स्वतः अनेक गोष्टी बदलू नाही शकत. त्यासाठी आपल्याला परमेश्वराचा आत्माच लागतो, परमेश्वराची मदत लागते. We cannot do things on our own. We need his prayer, we need his intervention in our lives. आणि जसं नेथनने येऊन दावीद राजाला जसं त्याला सांगितलं की तुझ्याकडून चूक झालेली आहे, ही वॉज लाईक अन एंजल टू लिफ्ट अप डेव्हिड. त्याचप्रमाणे आपण कॅन बी बी सच एंजल्स फॉर सर्टन पीपल. मे बी प्रत्येकासाठी नाही, पण जर आपल्या हातात असेल की एखाद्याला खालच्या लेवलवरून वर उचलायचं, त्याला त्याच्या पापांची किंवा त्याच्या वाईट कृत्यांची जाणीव करून द्यायची. काही जणांना नाही होती जाणीव. कॅन वी बी सच एंजल्स? आणि जर आपण अशा गोष्टी नाही करू शकत, कॅन वी प्रे फॉर सच पीपल? प्रत्येक वेळी फक्त आपण थँक्यू ह्याच्यासाठी, थँक्यू त्याच्यासाठी, मला हे दे, पण अशा लोकांसाठी ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच ओव्हरऑल त्यांचा पूर्ण सेटअप बदलायची गरज आहे, अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करायला हवी.
आणि ह्या लेंट सीझन मध्ये मला वाटतं ह्या सर्व गोष्टी स्पेशली आपल्या पापांची जाणीव असणं, त्याच्याबद्दल प्रभूला क्षमा मागणं आणि शेवटी त्या ह्याच्यातून 180 डिग्री टर्न करायचं, डायरेक्ट बॅक टू जीसस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचप्रमाणे जसं आपण परमेश्वराला जर क्षमा मागतोय, आपलं पण मन मोठं करून इतरांना क्षमा करणं, जेणेकरून जे जे आशीर्वाद आहेत परमेश्वराचे, ज्या ज्या गोष्टी त्याच्याकडून, जी कृपा त्याच्याकडून यायची, ती आपल्या प्रत्येकावर तो निसंकोच प्रकारे तो ते आशीर्वाद पुरवेल अशी मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे हा लेंट सीझन हा आपल्या प्रत्येकाला अतिशय वेगळ्या प्रकारे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्यासाठी आपण घालवावं. आपल्याला त्याच्यासाठी परमेश्वराने सुबुद्धी द्यावी आणि ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत आपल्याला जाणवलेल्या नाहीयेत की आपल्याकडून चुका झालेल्या आहेत, त्या आपल्याला समजाव्यात. जर इतरांकडून झालेल्या असतील तर त्याच्याबद्दल आपण मन उदार करून त्यांना क्षमा करावी. तर असा हा लेंट सीझन आपल्याला सर्वांना आशीर्वादाचा जावो. आता मी थँक्यू. मी राणीताईला विनंती करते, तिने आपल्यासाठी प्रार्थना करावी. तू बस. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आमच्या प्रेम व गौरव पित्या, तुला मान महिमा आणि धन्यवाद सदा सर्व काय असो. विशेष करून प्रभू बाप्पा, या सुंदरशा समयी, या अशा विपरीत परिस्थितीत तू प्रभू आम्हाला तुझी स्तुती करण्याची संधी देतोस, तुझा गौरव करण्याची संधी देतोस, म्हणून प्रभू तुला धन्यवाद धन्यवाद देतो. प्रभू होय, ह्या वेळेस या ॲपद्वारे आम्ही तुझ्याजवळ आलेलो असताना आमच्या सर्व पापांची तू क्षमा कर. विशेष करून प्रभू बाप्पा, खरोखर हा लेंट समय तू आमच्या जीवनाला दाखवलास प्रभू, म्हणून तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रभू बाप्पा खरोखर पश्चाताप अंतःकरणाने तुझ्या चरणापाशी येऊन आमच्या पापांची कबुली द्यावी, असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. हा लेंट समय प्रभू तेवढ्यासाठीच तू आम्हाला दिलेला आहे, जेणेकरून आम्ही अधिक आणि अधिक समय तुझ्या चरणापाशी यावं, तुझ्या सानिध्यात यावं आणि आमच्या पापांची क्षमा मागावी, खरा पश्चाताप करावा. परंतु प्रभू, हा नुसता लेंट समयातच नव्हे, तर आम्ही आयुष्यभर नेहमीच आम्ही पश्चाताप अंतःकरणाने तुझ्याजवळ यावं. कारण प्रभू बाप्पा, आम्ही मानव प्राणी आहोत. आमच्याकडून वेळोवेळी कळत नकळत अनेक पाप होत आहेत, चुका होत आहेत, आणि ती संधी तू आमच्या पापांची क्षमा मागण्याची संधी तू आम्हाला वारंवार देत असतोस प्रभू, म्हणून तुला धन्यवाद देतो. होय प्रभू, आता आम्ही तुझ्याजवळ खरा पश्चाताप अंतःकरणाने आले असताना आमच्या सर्व पापांची तू क्षमा कर आणि पुन्हा पुन्हा अशा चुका आमच्याकडून घडू नयेत, म्हणून तू आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भरून काढ प्रभू. विशेष करून परमेश्वर बाप्पा, आज हे वचन प्राजक्ता तुझ्याकडं घेऊन आलेले असताना ते वचन तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित केलेलं आहेस. तिचा उपयोग तू आपल्या गौरवासाठी केलास आणि तिच्याकडून प्रभू तुझं वचन सर्वांना ऐकण्याची संधी दिलीस, म्हणून प्रभू तुला धन्यवाद देतो. या कुटुंबाला तू आशीर्वादित कर आणि या कुटुंबाकरवी खरोखर तुझी नेहमीच तुझं गौरव व्हावं, असंही तू दयेने आणि कृपेने होऊ दे. विशेष करून प्रभू, या मीटिंगमध्ये, या झूममध्ये जे जे कुटुंब आहेत, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, या सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या समस्या प्रभू तू जाणतोयस, प्रत्येकाच्या गरजाही तुला माहिती आहे प्रभू.
त्या तुझ्या योजनेप्रमाणे तू त्या पूर्ण कर, अशी आम्ही तुला नम्रतेच्या नागराची प्रार्थना करतो. होय प्रभू बाप्पा, इथे असलेल्या उपस्थित असलेल्या सर्वांच्या काही ना काही शारीरिक समस्याही आहेत प्रभू बाप्पा. आज ते तुझ्याजवळ आपल्या समस्या घेऊन आलेले आहेत, आपल्या शरीराची दुखणे घेऊन आलेली असताना तू तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे प्रभू, आणि त्यांच्या सर्व समस्याचं तू निराकरण कर. विशेष करून प्रभू या ॲपद्वारे आमचे पाळक साहेब सर्वांच्या संपर्कात आहेत. ही जी सेवा त्याद्वारे ते करत आहेत ती तू मान्य करून घेत आहेस प्रभू, म्हणून तुला धन्यवाद देतो. तेवढं सामर्थ्य, त्यांचं आरोग्य तू त्यांना राखलेलं आहेस, त्यांना सामर्थ्य दिलेलं आहेस, म्हणून प्रभू तुला धन्यवाद देतो. आमचे पाळक साहेब, त्यांची पत्नी, त्यांचं कुटुंबीय, त्यांच्या मुली, जावई, नातवंड या सर्वांनाही तू आशीर्वादित कर. आणि ही सेवा प्रभू बाप्पा त्यांच्याकडून अशीच अविरत चालू राहावी, याकरता लागणाऱ्या प्रकारचं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू तू त्यांना पुरव, अशी आम्ही तुला नम्रतेच्या नागराची प्रार्थना करतो. विशेष करून प्रभू हे जे दिवस आहेत प्रभू कोविड-19चे, हे तू जाणतोयस प्रभू. या अशा परिस्थितीत तू खरोखर आम्हाला हे जे माध्यम दिलेलं आहेस तुझं स्तुती, तुझं गौरव करण्यासाठी, म्हणून प्रभू तुला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. हे जे पुन्हा प्रभू बाप्पा प्रादुर्भाव वाढलेला आहे, तो तुझ्या स्पर्शाने आणि सामर्थ्याने प्रभू तू दूर कर. जे जे व्हायरसने प्रभू बाप्पा बाधित झालेले आहेत, त्या सर्वांना तुझ्या स्पर्शाने आणि सामर्थ्याने आरोग्य दे प्रभू. त्यांना त्यांच्या सर्व त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढव प्रभू, आणि जे काही औषधोपचार घेते ते सर्व तू आशीर्वादित करून घे. प्रत्येकाला प्रभू तू आरोग्य दे. विशेष करून प्रभू आमच्या शासनाला योग्य वेळी योग्य ते निर्णय घेण्याचं सामर्थ्य तू दे, आणि जे नियम आम्हाला त्यांनी दिलेले प्रभू, ते नियम आम्ही काटेकोरपणे पाळावेत, आणि आम्ही आमच्या स्वतःची काळजी घ्यावी. म्हणून प्रत्येक नागरिकाला तू सद्सद्विवेक बुद्धी दे, जेणेकरून प्रभू बाप्पा ह्या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होईल, हा आजार पूर्णपणे आमच्या ह्या देशातून, ह्या जगातून नष्ट होईल, असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे प्रभू. पुन्हा एक वार तुला धन्यवाद देते. हे जे प्रार्थना तू घडवून आणलीस म्हणून धन्यवाद देते. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या हाती सोपवते प्रभू. तू आमची प्रार्थना स्वीकार. हीच लहानशी विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते, म्हणून तो आहे.